आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी यावेळेस बातमीपत्रात आलेली आहे। पाकिस्तानात 4 सद्दाच्या बच्चा खान विद्यापीठावर अतिरेकी हल्ला झालेला आहे। विद्यापीठ परिसरात 3000 विद्यार्थी हे उपस्थित होते। विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे हल्ले वाढलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वी तसंच काल देखील एक हल्ला झाला होता पाकिस्तानामध्ये आणि आज पुन्हा एकदा पाकिस्तानातील एका विद्यापीठावरती हा अतिरेकी हल्ला झालेला आहे। 4 सद्दा हा पाकिस्तानातला जो भाग आहे, 4 सद्दाच्या बच्चा खान विद्यापीठावरती हा अतिरेकी हल्ला करण्यात आलेला आहे। विद्यापीठ परिसरात 3000 विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते। म्हणजे पूर्वनियोजित हा कट असावा असं वाटतंय, कारण ज्या तऱ्हेनं हे जे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये 3000 विद्यार्थी उपस्थित होते आणि या विद्यार्थ्यांना कुठेतरी टार्गेट करण्याचा या अतिरेक्यांनी प्रयत्न केलेला आहे। या विद्यार्थ्यांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। यावेळी अत्यंत महत्त्वाची बातमी, अतिरेकी विद्यापीठात अद्यापही गोळीबार सुरू आहे अशी बातमी कळते आहे। यावेळी महत्त्वाची बातमी, पाकिस्तानात मोठा अतिरेकी हल्ला झालेला आहे। बच्चा खान विद्यापीठामध्ये हा अतिरेकी हल्ला झालेला आहे। 4 सद्दाच्या बच्चा खान विद्यापीठात हा अतिरेकी हल्ला झालेला आहे। विद्यापीठ परिसरात 3000 विद्यार्थी हे उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, आपण बघतोय पाकिस्तानात पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला झाला आणि यावेळेस आता हल्ला प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतो आहे। 3000 विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते। कसा झाला एकूण हल्ला, जरा सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना। बिलकुल, पहाटेच्या सुमारास, सकाळच्या सुमारासच या युनिव्हर्सिटीच्या आवाराची परिसराची रेकी करण्यात आली होती अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर गेल्या काही महिन्यामध्ये सुद्धा एका शाळेवर हल्ला केला होता, मात्र ती आर्मीच्या मुलांची शाळा होती। म्हणजेच आर्मीला लक्ष्य करण्यासाठी, लष्कराला लक्ष्य करण्यासाठी हल्ला करण्यात आला होता आणि यावेळेसही एका विद्यापीठाला, युनिव्हर्सिटीला करण्यात आलेला आहे। हजारो विद्यार्थी या विद्यापीठामध्ये आहेत, त्यामुळे ते सगळे अडकलेले आहेत आणि अंधाधुंद गोळीबार सुरू केलेला आहे, फायरिंग सुरू केलेली आहे। गेल्या काही दिवसापासून नवाज शरीफ यांनी दहशतवादाच्या विरोधामध्ये आघाडी उघडली होती आणि तालिबानी मोर्चे जे आहेत, कमांडर जे आहेत, त्यांना ताब्यात घेण्याचं काम सुरू होतं आणि कुठेतरी या गोष्टीला आळा बसावा म्हणून पाकिस्तानमध्येच तालिबानी अतिरेक्यांनी हे संपूर्ण कट रचूनच हल्ला केलेला आहे अशी सूत्रांची सध्या तरी माहिती आहे। मात्र संघटनाचं कोणतंही पुढे आता अद्याप नाव जरी आलं नसलं तरी लहान मुलांना किंवा विद्यापीठांना टार्गेट करण्याचं हे जे लक्ष्य आहे ते आपल्याला समोर दिसून येत आहे। प्रत्यक्षदर्शींची एक प्रतिक्रिया आहे, ती ऐकूयात, पुन्हा आपल्याकडे येतो। सर तकरीब तो नहीं थी, लेकिन फिर भी क्लासेस जारी थी कि किसी के एग्जाम चल रहे थे, इसलिए सारे लोग थे कि यूनिवर्सिटी। सर अच्छा, यूनिवर्सिटी की सिक्योरिटी कैसी होती है? सिक्योरिटी बहुत टाइट होती है सर, लेकिन ये पीछे की साइड से आ रही थी और सरवाद जो है ना बहुत दोन था सर, इसलिए। आप कौन सी कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट BS सर। तर आपण बघू शकतो विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रिया, कशा तऱ्हेनं युनिव्हर्सिटी परिसरात सिक्युरिटी टाईट जरी असली तरी दहशतवादी घुसले आणि त्यांनी अंधाधुंद असा गोळीबार केला। या बच्चा खान विद्यापीठामध्ये हे अतिरेकी घुसले। उनका मुकाबला किया है, लेकिन यहाँ एक गार्ड जो जख्मी हुआ यहाँ पे अस्पताल में है, उसके साथ 3 और भी इंजर हुए, एक लेक्चर साहब है, 2 और स्टाफ है। अभी पूरी पुलिस बख्तरबंद गाड़ी वहाँ पे गए, मुकम्मल यूनिवर्सिटी को उन्होंने कंट्रोल में ले लिया और अंदर भी गए, लेकिन ज़्यादा धुंध होने की वजह से हालात क्लियर नहीं है, कुछ साफ नजर आई कि ऑपरेशन हम करें। उम्मीद है इंशाल्लाह जल्द। इसी सब थोड़े से बताइएगा, कितने लोग हैं, हमलावरों की तादाद क्या है, क्या हथियार है उनके पास, किस किस्म का हमला था, क्या अब तक क्या डिटेल है? अभी कुछ फिलहाल ये डिटेल नहीं, क्योंकि सुबह धुंध में वहाँ एंटर हुआ है। एक सिक्योरिटी गार्ड से मैंने अभी मालूम किया कि मैंने वहाँ पे देखे इनिशियल टाइम पे वहाँ 3 बंदे थे, शायद उसके बाद और भी बंदे टेररिस्ट वहाँ पे एंटर हुए हों। क्या सूरत हाल आपको अंदर से क्या अपडेट आ रही है कि कितनी फायरिंग हो रही है, कितनी देर से हो रही है, कितने लोग जख्मी हुए? अब फिलहाल तो अभी हमारे पास सिर्फ हॉस्पिटल में 4 जख्मी इंजर आए हुए हैं। पुलिस वहाँ पे है, पुलिस के कमांडो वहाँ पे एंटर हुए। इंशाल्लाह थोड़ी तो फायरिंग होती है, हालात को जल्द अज जल्द कंट्रोल करेंगे। शाहिदीन की गुफ्तगू ही दृश्य आपण बघू शकतो। एकच घबराट पसरलेली आहे। 4 सद्दा पेशावरमध्ये विद्यापीठामध्ये मोठ्या संख्येने
उपस्थित होते तिथे विद्यार्थी 3000हून अधिक विद्यार्थी होते आणि अतिरेकी अजूनही विद्यापीठात लपल्याची भीती आहे. गोळीबार अजूनही सुरू आहे. ही स्फोटांचे आवाज सकाळीच आले आणि त्यानंतर आपण बघतोय की कशा तऱ्हेनं एकच आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक जतीन देसाई आपल्याबरोबर आहे. जतीनजी, आपण बघतोय पुन्हा एकदा पाकिस्तानात मोठा हल्ला झालेला आहे. अतिरेक्यांनी आता विद्यापीठात हल्ला केलेला 3000 विद्यार्थी यावेळेस होते. अजूनही अतिरेकी लपून बसलेले आहेत. काय सांगाल एकूणच या हल्ल्याविषयी? निश्चितच पाकिस्तानला ज्या स्वरूपानं आजचा जो का हल्ला झालाय तो पेशावर या ठिकाणची जी काही बचा खान युनिव्हर्सिटी आहे अत्यंत प्रसिद्ध अशा स्वरूपाची युनिव्हर्सिटी आहे आणि त्याच्या चारसद्दा जो भाग आहे म्हणजे पेशावरच्या बाहेर आहे परंतु खैबर पख्तूनख्वा प्रांतात येत आहे आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या या शहरात शैक्षणिक संस्थेमध्ये घुसून ज्या स्वरूपात हल्ला करण्यात आहे तो अत्यंत निषेधार्ह आहे. आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या ज्या काही दहशतवादी ज्या काही संघटना आहेत त्या लोकांनी युनिव्हर्सिटीला आपलं लक्ष केलेलं आहे कारण त्यांचा एजेंडा अत्यंत स्पष्ट आहे. म्हणजे आपण पाहिलं की 2014च्या 16 डिसेंबरला पेशावर मधल्या शाळेत ज्या स्वरूपानं हल्ला केला त्यात जवळपास 150 तरुण लहान लहान मुलांना ठार करण्यात आलं. तो संपूर्ण जो काही परिसर आहे खैबर पख्तूनख्वा प्रांतातला तो अफगाणिस्तानला लागून आहे आणि पेशावर बद्दल असं म्हटलं जातं की जगात सगळ्यात असुरक्षित शहर अशा स्वरूपानं त्याचं वर्णन केलं जातं. आणि एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत पेशावरमधली युनिव्हर्सिटी किंवा जगातली कुठलीही युनिव्हर्सिटी असेल त्यात साधारणपणे मुलं आणि मुली एकत्रच शिकत असतात आणि हे जे काही दहशतवादी आहे त्यांचा मुख्य जे काही उद्देश आहे की मुलं आणि मुलींनी एकत्र शिकता कामा नये त्या लोकांनी एकत्र भेटता कामा नये. आणि पेशावर युनिव्हर्सिटीचा जो काही इतिहास आहे तो अत्यंत वेगळा अशा स्वरूपाचा इतिहास आहे. अत्यंत पुरोगामी शहर म्हणून पेशावर ओळखलं जायचं. पेशावर विद्यापीठात मला माहिती आहे की जी काही स्टुडंट युनियन आहे ती डाव्या संघटनांकडे असायची. आजही सगळ्यात जास्त त्या भागात जे काही कार्यकर्ते मारले गेले ते अवामी नॅशनल पार्टीचे मारले गेलेत. म्हणजे ही जी काही अवामी नॅशनल पार्टी जी आहे ती आपण खान अब्दुल गफार खान सरहद गांधी जे काय म्हणतो त्यांची परंपरा पुढे नेणारा पक्ष आहे आणि बचा खान नाव जे आहे ते त्यांच्याच पैकी नाव आहे. आणि अशा ज्या माणसांनी ज्या नेत्यांनी शांततेचा संदेश दिला अशा स्वरूपानं ज्या ठिकाणी त्यांचं गाव आहे चारसद्दा हे त्यांचं मुळातलं गाव त्या गावात त्या शहरात अशा स्वरूपानं हल्ला होणं हे मला वाटतं अत्यंत निषेधार्ह आहे. पाकिस्तान सरकारने निश्चितच जेवढ्या काही शैक्षणिक संस्था आहेत मात्र खैबर पख्तूनख्वा प्रांतातच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तानात त्याला संरक्षण दिलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे की शैक्षणिक संस्थांमध्ये अशा स्वरूपानं हल्ला होता कामा नये. मुलं आणि मुली यांनी कुठल्याही प्रकारच्या भीतीशिवाय त्यांना शिक्षण घेता यावं हे पाहण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे. खूप महत्वाची माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद. आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक जतीन देसाई आपल्या बरोबर होते. आपण बघतोय की फार मोठा असा हल्ला झालेला आहे पेशावरमध्ये आणि अजूनही हल्ला तिथे कदाचित सुरू असावा. अतिरेकी लपले असण्याची भीती व्यक्त करण्यात येते. पाकिस्तानात चारसद्दाच्या बचा खान विद्यापीठावर अतिरेकी हल्ला झालाय. विद्यापीठामध्ये घुसून 60 ते 70 विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याची पाकिस्तान मीडियानं माहिती दिलेली आहे. विद्यापीठ परिसरामध्ये हजारो विद्यार्थी उपस्थित होते. 2 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे तर अजूनही जवळजवळ 7 ते 8 दहशतवादी विद्यापीठामध्ये असल्याचंही समजतंय. सकाळी धुकं असल्यामुळे एकूण किती दहशतवादी या विद्यापीठामध्ये शिरले याबाबत साशंकता असून लष्कराला पाचारण करण्यात आलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पेशावरमधल्या शाळेनंतर आता चारसद्दाच्या बचा खान विद्यापीठावर हा मोठा अतिरेकी हल्ला झाल्याची ही घटना. लोग बहुत ज्यादा यहाँ शाहीमन आए हुए हैं. बहुत ज्यादा जासूस हो रहे हैं अंदर. पाकिस्तानात चारसद्दाच्या बचा खान विद्यापीठावर अतिरेकी हल्ला झालाय. विद्यापीठात घुसून 60 ते 70 विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याची पाकिस्तान मीडियानं माहिती दिलेली आहे. हल्ला झाला तेव्हा विद्यापीठ परिसरात हजारो विद्यार्थी उपस्थित होते. 2 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय तर अजून 7 ते 8 दहशतवादी विद्यापीठात असल्याचं समजतंय. सकाळी धुकं असल्याने एकूण
किती दहशतवादी विद्यापीठात शिरले याबाबत सुरू आहे. तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लोग बहुत ज्यादा यहाँ शायद आए हुए हैं, बहुत ज्यादा जासूस हो रहे हैं अंदर. बहुत लोग आए हुए शायद. अभी स्टूडेंट भी हॉस्टल में बैठे हुए अपने डर की वजह से अपनी जान बचा रहे हैं उधर. लेकिन अभी तो बहुत लोग आए हुए, सिक्योरिटी आए, आर्मी आया हुआ है. इंशाल्लाह सब कुछ ठीक हो जाएगा. आप भी इस यूनिवर्सिटी? जी सर, जी मैं BS का स्टूडेंट इस यूनिवर्सिटी का. यूनिवर्सिटी में मौजूद थे? जी मैं उस अभी यूनिवर्सिटी से निकला हूँ. जी लोगों को आपने देखा था, किस तरह थे वो लोग? हमने तो कोई भी नहीं देखा है, लेकिन बहुत ज्यादा हथियार लाए लोगों ने, बहुत ज्यादा फायरिंग हुई, बहुत ज्यादा हुए, बहुत ज्यादा. स्टूडेंट मौजूद है यूनिवर्सिटी? बहुत हॉस्टल में बहुत स्टूडियो में हमारे स्टूडेंट बैठे हुए हैं और उसके लिए हेल्प चाहिए कि सिक्योरिटी वाले चले जाए, उसे आज़ाद करके इधर आ जाए. कितनी तादाद में तलबा है? अभी भी 10-35 तादाद में हो गया हॉस्टल में. इससे ज़्यादा भी हो गई क्योंकि पेपर है ना स्टूडेंट के, तो इसलिए वो हॉस्टल में है. अच्छा, ये बताएं कि क्या सूरत हाल थी सुबह के वक्त? बस फायरिंग थे, पता नहीं कि यूनिवर्सिटी के उस साइड पे दहशतगर्द आए थे और फायरिंग है अभी भी शुरू है. और मसला ये है कि धुंध बहुत ज्यादा है, तो धुंध की वजह से पता नहीं चला कितने आदमी आए हुए, क्या सूरत हाल है अंदर. लेकिन इंशाल्लाह अभी सूरज निकला है तो सब कुछ ठीक हो जाएगा इंशाल्लाह. अभी आर्मी बहुत ज्यादा तादाद में आई हुई है, लेकिन अंदर आप बताएं. बस हम तो सो रहे थे सर, गोलाबारी शुरू हो गया. इसी तरह से पुलिस और फौज ने हमसे कमरों ने निकाला और बहुत से सारे दोस्त हमारे जो है वो अंदर है और हम निकल चुके. फोर्सेस ने हमें निकाला हॉस्टल से और अभी इंशाल्लाह सब ठीक हो जाएगा. ये पुलिस और फौज आ गई. आणि याच हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक जतीन देसाई यांच्याशी फोनवरून काही वेळापूर्वी आम्ही बातचीत केली. त्यांची प्रतिक्रिया ऐकूया. पेशावर बद्दल असं म्हटलं जातं की जगात सगळ्यात असुरक्षित शहर अशा स्वरूपानं त्याचं वर्णन केलं जातं. आणि एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत, पेशावरमधली युनिव्हर्सिटी किंवा जगातली कुठलीही युनिव्हर्सिटी असेल, त्यात साधारणपणे मुलं आणि मुली एकत्रच शिकत असतात. आणि हे जे काही दहशतवादी आहे त्यांचा मुख्य जे काही उद्देश आहे की मुलं आणि मुलींनी एकत्र शिकता कामा नये, एकत्र भेटता कामा नये. आणि पेशावर युनिव्हर्सिटीचा जो काही इतिहास आहे तो अत्यंत वेगळा अशा स्वरूपाचा इतिहास आहे. अत्यंत पुरोगामी शहर म्हणून पेशावर ओळखलं जायचं. पेशावर विद्यापीठात मला माहिती आहे की जी काही स्टुडंट युनियन आहे डाव्या संघटनांकडे असायची. आजही सगळ्यात जास्त त्या भागात जे काही कार्यकर्ते मारले गेले ते अवामी नॅशनल पार्टीचे मारले गेलेत. ही जी काही अवामी नॅशनल पार्टी जी आहे ती आपण खान अब्दुल गफार खान, सरहद गांधी जे काय म्हणतो त्यांची परंपरा पुढे नेणारा पक्ष आहे. आणि बचा खान नाव जे आहे ते त्यांच्याच पैकी नाव आहे. आणि अशा ज्या माणसांनी, ज्या नेत्यांनी शांततेचा संदेश दिला, अशा स्वरूपानं ज्या ठिकाणी त्यांचं गाव आहे चारसद्दा, त्यांचं मुळातलं गाव, त्या गावात, त्या शहरात अशा स्वरूपानं हल्ला होणं हे मला वाटतं अत्यंत निषेधार्ह आहे. पेशावरमध्ये शैक्षणिक संस्थेवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. 16 डिसेंबर 2014 रोजी पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये अतिरेकी घुसले. बेछूट गोळीबार आणि ग्रेनेडचे स्फोट घडवून त्यांनी तब्बल 10 तास पाकिस्तानची सुरक्षा ओलीस ठेवली. या हल्ल्यात 146 विद्यार्थी आणि शिक्षकांचा करुण अंत झाला. या घटनेला का एक वर्ष उलटत नाही तोच पुन्हा पेशावर जवळच्या बचा खान विद्यापीठावर आत्मघातकी हा हल्ला करण्यात आलेला. अत्यंत दुर्दैवी अशी घटना. शाळेवरील हल्ल्यानं 146 लोकांचे बळी गेले होते. आणि आता आपण बघतोय बचा खान विद्यापीठात अशाच प्रकारे विद्यार्थ्यांवरती गोळीबार करण्यात आलेला आहे. आताच काही वेळापूर्वी पाकिस्तान मीडियानं दिलेल्या माहितीनुसार 60 ते 70 विद्यार्थ्यांवरती गोळी झाडण्यात आलेली आहे. मात्र अजूनही अशा प्रकारचे अतिरेकी आत लपले असल्याची भीती आहे. या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू. मात्र आपण बघतोय की कशा तऱ्हेनं पाकिस्तानवरचा हा मोठा हल्ला गेल्या काही दिवसांचा जर का आपण विचार केला तर पाकिस्तानमध्ये सातत्यानं हे हल्ले सुरू आहेत. तकलीफ को समझते हैं, हमारे साथ कोऑपरेशन करें कि हम इनके पोस्टमार्टम वगैरह मुनासिब तरीके से कर सके. पब्लिक से अपील है कि वो चले जाए. कितने जान बहाक है, कितने 19 जान बहाक है और 19 जख्मी है.
जरा ये तादाद इस मैं तो आपने मालूम नहीं कर सकते तो मैं कैसे मालूम करूंगा, लेकिन स्टूडेंट्स भी है, प्रोफेसर भी है, सिक्योरिटी गार्ड भी है और सब हर किस्म लोग। तो मैं ये कहता हूँ कि ये सब जख्मी अस्पताल के तर्जुमान ते एकूणच आपण बघतोय पाकिस्तान विद्यापीठावर मोठा हल्ला झालेला आहे। काही दिवसात आपण बघतोय सातत्यानं पाकिस्तानात हल्ले होत आहेत। अगदी अफगाणिस्तानचा हल्ल्याचा जर का विचार केला तर अफगाणिस्तानमधील पाकिस्तान कॉन्सुलेटवरती झालेला हल्ला किंवा काही दिवसांपूर्वीच 15 दिवसांपूर्वीच आपण बघतोय की पोलिओ लशीचा एक मोठा कॅम्प होता पाकिस्तानमध्ये, त्यावरती झालेला हल्ला असो आणि आज लागलीच झालेला हा हल्ला, सलग 3 मोठे हल्ले पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आपण बघतोय। हे हल्ले का होत असावे याचं देखील विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे। आणि त्याच बरोबर जर का विचार केला तर 16 डिसेंबर 2014 मध्ये आपण बघतोय बरोबर एका वर्षाच्या आधी अशा प्रकारचे शाळेत हल्ले झाले होते आणि हल्ल्यामध्ये 146 विद्यार्थी अर्थातच मृत्युमुखी पडले होते। तो देखील अत्यंत मोठा हल्ला होता। मात्र त्या काळची परिस्थिती पाकिस्तानातली आणि आत्ताची परिस्थिती हे देखील बघणं खूप गरजेचं आहे। आणि या संदर्भात आता पाकिस्तान काय धोरण हाती घेतं, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाचा एकूणच पाठिंबा काय मिळतो किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाची अशा प्रकारच्या हल्ल्यांविषयी काय भूमिका असेल हे देखील जाणून घेणं खूप गरजेचं आहे। ते एकूणच याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांच्याशी। शैलेंद्रजी झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। आणि सगळ्यात पहिल्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वेळापूर्वीच आपण बातचीत केली होती आत्ताच्या या हल्ल्याविषयी। आपण म्हटलं होतं की तहरीक-ए-तालिबान याचा कदाचित हात असू शकतो आणि आता त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे। काय सांगाल या हल्ल्याविषयी? मी जसं काही वेळापूर्वीच आपल्याला सांगितलं याचं कारणही असंच आहे, कारण डिसेंबर 2014 मध्ये ज्या वेळेला पेशावरमध्येच एका शाळेवरती हल्ला झालेला होता, त्यानंतर नवाज शरीफ आणि लष्कर यांनी दोघांनी मिळून तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या विरुद्ध लष्करी मोहीम सुरू केलेली होती फता एरियामध्ये, म्हणजे फेडरली ॲडमिनिस्ट्रेड ट्रायबल एरिया जो आहे, आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी जवळपास 40,000 सैनिक हे त्या भागामध्ये पाठवलेले होते आणि त्यामध्ये त्यांनी अमेरिकेची पण मदत घेतलेली आहे। आणि या संपूर्ण ज्या दहशतवादी संघटना आहेत की ज्या पाकिस्तानच्या हिताविरुद्ध काम करत आहेत त्यांच्यावरती हवाई हल्ले देखील करायला सुरुवात केलेली होती। त्यामुळे या संघटनेकडनं त्यांचा बदला घेणं आणि या स्वरूपाचे प्रसंग यापूर्वी देखील झालेले आहेत। कारण काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला फता एरियामध्ये आणि त्याचबरोबर बलुचिस्तानमध्ये देखील जेव्हा पल्स पोलिओचा कॅम्पेन चाललेला होता त्याच्यावर देखील अशा स्वरूपाचा हल्ला झाला होता आणि दरम्यान पाकिस्तानवरती अनेक अशा स्वरूपाचे हल्ले झालेले आहेत। त्यामुळे हा हल्ला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडनंच झाला असला पाहिजे होता अशी आपण शक्यता वर्तवली होती आणि आता त्यांनी जबाबदारी पण घेतलेली आहे। मुळात आता पाकिस्तानला या बाबतीमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या धोरणावरती म्हणजे ओव्हरऑल दहशतवादासंदर्भातल्या धोरणावरती पुनर्विचार करण्याची गरज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपण ज्या वेळेला पाकिस्ताननी 15 जून 2015ला त्यांच्या विरुद्ध जे युद्ध सुरू केलेलं होतं, ज्याला लष्करी मोहीम सुरू केलेली होती, हे पहिल्यांदा असं घडलेलं होतं की तिथलं लष्कर आणि राजकीय प्रमुख म्हणजे नवाज शरीफ यांच्यामध्ये सहमती झालेली होती दहशतवादाच्या विरोधामध्ये आणि त्यावेळेला त्यांनी दोघांनी मिळून संयुक्तपणे हा घेतलेला निर्णय होता। अदरवाईज नॉर्मली असं होतं की ज्या वेळेला राजकीय प्रमुखांकडून निर्णय घेतला जातो त्याला लष्कराचा विरोध असतो, परंतु त्यांची हा संयुक्तपणे निर्णय असल्यामुळे तहरीक-ए-तालिबानकडनं अशा स्वरूपाचे रिटॅलिएटरी अटॅक्स होणं हे पॉसिबल होतं आणि त्यामुळेच हा अटॅक झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। शैलेंद्रजी, एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा वाटतो की अगदी अफगाणिस्तानच्या हल्ल्याचा विचार केला तर तिथल्या पाकिस्तान कॉन्सुलेटवर झालेला हल्ला किंवा काही दिवसांपूर्वीच आपण बघतोय पल्स पोलिओच्या कॅम्पवर झालेला आणि आत्ताच हल्ला, सातत्याने हे हल्ले होत आहेत, काय या मागचं कारण असावं? यामागे एकतर हा एक भाग आहे आणि दुसरं म्हणजे एकंदरीतच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांमधली जी परिस्थिती आपण जर बघितली तर आता हा एक ओव्हरऑलच दहशतवादी संघटनांसाठी एक प्रकारचं फर्टाईल ग्राउंड हे बनलेलं आहे। याचं कारण असं आहे की यामागे ज्या वेळेला एखाद्या महासत्तेचं सैन्य त्या भागामधनं काढून घेतलं जातं, म्हणजे 2012 मध्ये जेव्हा अमेरिकेने इराकमधनं आपलं सैन्य काढून घेतलं त्यावेळेला जी पोकळी इराकमध्ये निर्माण झाली ती इस्लामिक स्टेट सारख्या संघटनेने भरून काढली। आता
जेव्हा अफगाणिस्तानने डिसेंबर 2014 नंतर आपलं सैन्य अफगाणिस्तानमधनं काढून घेतलं, तेव्हा त्या ठिकाणी एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना करत आहेत. त्याच्यामध्ये अल कायदा आहे, इस्लामिक स्टेट आहे, हक्कानी ग्रुप आहे, तहरीकी तालिबान, पाकिस्तान सारखी संघटना असतील आणि यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झालेली आहे. आणि यांची वर्चस्वाच्या लढाईमध्ये कोण किती मोठा धमाका करू शकतं, बॉम्ब ब्लास्ट करू शकतं किंवा आपलं विध्वंस करण्याची व्हॅल्यू आपली किंवा आपली क्षमता किती जास्त आहे हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे एखादा हल्ला अल कायदाकडनं होतो तर दुसरा हल्ला इस्लामिक स्टेटकडनं होतो. त्यामुळे हे बॅटल ग्राउंड झालेलं आहे आणि त्याचे परिणाम हे पाकिस्तानला आता भोगावेच लागणार आहेत. कारण पाकिस्तानचं मिलिटरीचं आणि ISIचं समर्थन या सगळ्या ग्रुपला राहिले असल्यामुळे आता हे सगळ्या संघटना पाकिस्तानच्या विरुद्ध गेलेल्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी खरं आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय ज्या तऱ्हेने की अगदी फर्टाईल ग्राउंड झालेलं आहे, अर्थातच पाकिस्तान देखील दहशतीखाली आहे. आता पाकिस्ताननं काय धोरण स्वीकारायला हवं आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे कसं बघायला हवं, काय सांगाल? पाकिस्ताननी आता खरं तर पाकिस्तानसाठी ही आत्मपरीक्षणाची म्हणजे संधी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की पाकिस्तानचं मुळातच दहशतवादाच्या संदर्भातलं धोरण हे दुटप्पी धोरण राहिलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानचा या बाबतीतला दुजाभाव हा त्यांच्या अनेक धोरणांमधून स्पष्ट होतो. ज्या दहशतवादी संघटनांचा धोका पाकिस्तानला आहे अशा संघटनांच्या विरुद्ध पाकिस्तान सातत्याने कारवाई करत आलेला आहे. परंतु ज्या संघटना इतर देशांच्या विरुद्ध काम करत आहेत त्याला पाकिस्तान हा समर्थन देत राहिलेला आहे. मग ते समर्थन पाकिस्तानच्या लष्कराकडनं मिळत असेल, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI कडनं मिळत असेल किंवा मग पाकिस्तानमधल्या ज्या मूलतत्ववादी संघटना आहेत त्यांच्याकडनं मिळत असेल. कारण आपण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे आहे की कोणतीही दहशतवादी संघटना स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही जोपर्यंत त्या संघटनांना राजाश्रय नसतो, जोपर्यंत त्या संघटनांना आर्थिक किंवा नैतिक पाठबळ हे तिथल्या स्थानिकांकडनं मिळत नाही तोपर्यंत त्या संघटना सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत. त्यामुळे आता पाकिस्तानला आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे की आपलं हे दुटप्पी धोरण हे पाकिस्तानला आता सोडलं पाहिजे आहे आणि पूर्ण दहशतवादाच्या विरुद्धच पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना, पाकिस्तानचं सरकार आणि जनता यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय पाकिस्तान हा दहशतवादाच्या गर्तेमधनं बाहेर पडणार नाही. आणि काही दिवसांपूर्वीच बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी आपला जो शेवटचा युनियन ऑफ स्टेट ॲड्रेस दिला त्यामध्ये देखील त्यांनी असा स्पष्ट इशारा दिलेला होता की पाकिस्तान आता हा एक प्रकारचं जी अस्थिरता पाकिस्तानमध्ये आहे याच्यामुळे दहशतवादाला मोठी चालना मिळणार आहे आणि दहशतवादासाठी पाकिस्तान सेफ हेवन बनलेला आहे. हा इशारा तरी त्यांनी महत्त्वाचा मानला पाहिजे आहे आणि एकंदरीतच पाकिस्तानने याच्या विरुद्ध जाणं आणि त्याचबरोबर आपण आता लक्षात ठेवलं पाहिजे आहे की आता इस्लामिक स्टेट असेल, अल कायदा असेल किंवा तहरीकी तालिबान पाकिस्तान असेल यांना स्वतंत्रपणे बघता कामा नये. तर यांच्यामध्ये एक प्रकारचं सेंद्रिय नातं आहे, ऑर्गॅनिक लिंक आहे आणि त्यांचे जे उद्दिष्ट आहेत हे संपूर्ण उद्दिष्ट किंवा विशिष्ट भागापुरते किंवा त्या भागाला नुकसान पोहोचवण्यासाठी नाहीये. तर त्यांचा धोका आंतरराष्ट्रीय समुदायाला असल्यामुळे याच्यावरती राजकारण करणं सोडलं पाहिजे आहे आणि सर्व देशांनी संयुक्तिकपणे येऊन संयुक्त राष्ट्र संघटनांच्या अंतर्गत या संघटनांच्या विरुद्ध एकत्रित लढा पुकारणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी हा हाय टाइम आहे असं मला वाटतं. अगदी खरं, हा अतिशय हाय टाइम आहे खरोखरच. म्हणजे पाकिस्तानला देखील आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कशी मदत मिळते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. परंतु आतापर्यंतचा जर का एक पाकिस्तान संदर्भातला ज्या तऱ्हेनं एकूणच संशय होता किंवा एक प्रकारचं एक वेगळं राजकारण पाकिस्तान संदर्भात आपल्याला वाटत होतं, पाकिस्ताननं या सगळ्या गोष्टीनंतर काय धडा घेणं गरजेचं वाटतं आपल्याला? पाकिस्तानसाठी हा धडा आहे की आपण आत्ता सध्या जर बघितलं की दहशतवादाला बळी पडलेली जी राष्ट्र आहेत त्यापैकी सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती दहशतवादी हिंसेमध्ये जो पळत असणारा देश आहे तो पाकिस्तान आहे. खरं तर पाकिस्तान हा दहशतवादाचं निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे त्यांच्याकडे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि ते फिदाईन असतात, यांची निर्यात जगभरामध्ये केली जाते. आणि हाच प्रकार पूर्वी 1996 ते 2002 या काळात अफगाणिस्तानमधलं तालिबान शासन करायचं आणि आता तोच प्रकार पाकिस्तानकडनं होतो आहे. आणि या स्वरूपाचा आरोप यापूर्वी आरोप म्हणण्यापेक्षा हे जे सत्य आहे हे अनेक अभ्यास संस्थांनी किंवा गटांनी संघटनांनी मांडलेलं आहे. अमेरिकेमधले अनेक रिपोर्ट्स असतील किंवा काही दिवसांपूर्वी ब्रूस रडेल नावाचा जो अतिशय महत्त्वाचा स्ट्रॅटेजिक थिंकर आहे अमेरिकामधला, त्यांनी देखील सांगितले की जैश ए मोहम्मद सारखी संघटना आहे जिचं रिवायवल आता झालं, ज्यांनी पठाणकोटवरती हल्ला केलेला होता, हे रिवायवल देखील आता पुन्हा पाकिस्तानमध्ये घडून आलेला आहे. तर पाकिस्ताननी मग तो लखवी असेल किंवा जैश ए मोहम्मदचा अझर मसूद असेल या सगळ्यांच्या बाबतीत
बाबतीमध्ये एकच प्रकारचं धोरण घेतलं पाहिजे आहे आणि त्यांनी आता याच्यातनं शिकणं गरजेचं आहे की कोणतीही दहशतवादी संघटना की जे हिंसेने अशा पद्धतीने आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती नियंत्रण आणणं, बंदी टाकणं किंवा आपली भूमी त्यांना न वापरू देणं या संदर्भामध्ये ठोक आणि सबळ अशा प्रकारचं धोरण त्यांनी घेणं आता गरजेचं आहे. खरंय. अतिशय धन्यवाद शैलेंद्रजी इतक्या अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी. शैलेंद्र देवळणकर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आपल्या बरोबर होते. आपल्याला माहिती आहे पाकिस्तानात मोठा हल्ला झालेला आहे. विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या अगदी डोक्यात गोळ्या झाडण्यात आलेला. या संदर्भातलं अपडेट आपण झी 24 तासवर बघतच राहू. मात्र आता वेळ आहे एका झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.